अतिशय धक्कादायक आणि अनाकलनीय घटना, महाराष्ट्राचे न भरून येणारं नुकसान, अशा शब्दात राष्ट्रवादीचे माजी नगरसेवक प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांनी अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली. महाराष्ट्रासाठी अत्यंत धक्कादायक आणि अनाकलनीय अशी ही घटना असून अशा नेतृत्वाची उणीव कधीही भरून निघणार नाही, असे भावनिक उद्गार प्राध्यापक श्रीनिवास कोंडी यांनी काढले. असा नेता पुन्हा होणे नाही. महाराष्ट्राचं कधीही न भरून येणारं मोठं नुकसान झालं आहे, असं सांगत त्यांनी दादांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली. दादांच्या कार्यकर्तृत्वामुळं राज्याच्या सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रात मोलाचं योगदान लाभलं. सामान्य माणसाशी नाळ जोडणारं, दूरदृष्टी असलेलं नेतृत्व म्हणून दादांची ओळख होती. त्यांच्या जाण्यानं निर्माण झालेली पोकळी कधीही भरून निघणार नाही, अशी भावना यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रांतिक सदस्य तथा माजी नगरसेवक श्रीनिवास कोंडी यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री यांच्या अपघाती दुःखद निधन झाले अशी बातमी ऐकल्यानंतर विश्वासच ठेवता आले नाही. या बातमीमुळे मनापासून वेदना निर्माण होत आहे आणि शब्दही बाहेर पडेना. महाराष्ट्राच्या राजकारणात न भरणारी पोकळी निर्माण झाली का असं वाटत आहे. कर्तव्यदक्ष आणि विकासामध्ये प्रेरणादायक काम करणारे व्यक्तिमत्व आज आपल्याबरोबर नाही, फार दुःख होत आहे. तरुणाचा, महिलांचा आदर्श आणि त्यांचा काम करणारे दादा आपल्यामध्ये नाही, फारच दुःख होत आहे. मी मनापासून दादांचा भावपूर्ण श्रद्धांजली आणि पवार कुटुंबा दुःखामध्ये पूर्ण मनापासून सहभाग आहे. पुनश्च एकदा न विश्वास पटणारी बातमीबद्दल भावपूर्ण श्रद्धांजली.